हा व्हिडिओ आहे इटलीच्या मिलान शहराचा. एक सुंदर शांत शहर अचानक थरारतं. एका ट्रेन स्टेशनवर अचानक गोंधळ तोडफोड होते. हे सगळं कशासाठी? तर इटलीने पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश घोषित करण्याच्या बाजूने युनायटेड नेशन्स मध्ये मत दिलं नाही म्हणून. इटली ते पॅलेस्टाईन अंतर किती? जवळजवळ 3000 किलोमीटर. पॅलेस्टाईनचा पुळका इटलीमध्ये विस्थापित म्हणून आलेल्यांना इतका आहे की ज्या देशाने आपल्याला शरण दिली त्याच देशात सार्वजनिक मालमत्तेची नासधूस आणि स्थानिकांना त्रास देणं सुरू झालंय. पॅटर्न जरा ओळखीचा वाटतोय का? पोस्टर्स लावायचे, फ्लायर्स वाटायचे, भाषणं द्यायची, मोर्चे काढून स्वतःला लोकशाहीवादी दाखवायचं. पण खरी वेळ आली की हीच लोक रस्त्यावर उतरतात आणि नासधूस करतात, सार्वजनिक मालमत्तेला आग लावतात आणि सामान्य नागरिकांना त्रास देतात. भारतामध्येही असल्या आंदोलनाचा पॅटर्न सेम आहे. भारतातल्या विरोधकांची विचारसरणी ही एकच आहे, त्यांची स्टाईलही एकच आहे. यांचं कॅम्पेन नेमकं काय असतं? आधी सगळीकडे पोस्टर्स लावायचे, मोठमोठ्या जाहिराती करायच्या, डिजिटल कॅम्पेन सुरू करायचं आणि मग शेवटी अराजकता. भारतातही पॅलेस्टाईन समर्थक काही कमी नाहीयेत. इतिहास बघा आणि आजचं जग बघा. आपल्या जन्मभूमीला, आपल्या कर्मभूमीला नावं ठेवून नुकसान करणं ही विचारधारा नाही, ही आहे मानसिक दिवाळखोरी.